श्री अनंत चतुर्दशी या व्रताबद्दल श्री गुरुचरित्रमधील 42 अध्यायामध्ये पूर्ण माहिती दिली आहे, ती आपण पाहूयात. श्री गुरु सायन देवाला म्हणाले, तू मला अनंत व्रताविषयी विचारले होतेस. या अनंत पूजेचे महात्म्य काय आहे व ही अनंत व्रत पूजा पूर्वी कोणी केली होती? या व्रत पूजेचे फळ काय याविषयी मी तुला सांगतो ते ऐक. हे अनंत व्रत पूर्वी पांडुपुत्र युधिष्ठिराने केले होते. त्या व्रत प्रभावाने त्याला त्याचे राज्य गेलेले राज्य परत मिळाले. त्याचे असे झाले, कौरव आणि पांडव त्यांना लावून द्यूत खेळत होते. त्या द्यूत क्रीडेत पांडवांचे सर्वस्व हरण केले व त्यांना 12 वर्ष वनवास व 1 वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. युधिष्ठिर अर्ध्या राज्याचा स्वामी, पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःखे भोगीत होता. पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कपट कारस्थाने करून त्यांना त्रास देत होते. पांडवांचे सत्व हरण करण्यास कौरवांनाही पांडवांकडे पाठविले, परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण त्यांचे रक्षण केले. पांडवांचे फार हाल होत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटावण्यास गेले. श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्याला लोटांगण घातले. त्याची यथासांग पूजा केली. मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली, हे भक्तवत्सला कृष्णनाथा, तुझा जय जयकार असो. हे कृष्णा, तूच या विश्वाचे उत्पत्ती, स्थिती, लय यास कारण आहे. तूच ब्रह्मा विष्णू महेश आहेस. दुष्ट दुर्जनांचा नाश व संत सज्जनांचे रक्षण यासाठीच तू अवतार घेतोस. पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतोस, मग आमची उपेक्षा का करतोस? तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे सांग. तुझे आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हाला ही दुःखे का बरे भोगावे लागत आहेत? आम्ही काय केले? आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल यासाठी आम्ही काय करावे बरं? सर्व पांडवांनी व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले. त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, तुमचे गेलेले वैभव परत मिळण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो. ते व्रत केले असता तुमचे गतवैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल. सर्व व्रतांमध्ये अनंत व्रत अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी आहे. ते व्रत तुम्ही करा, म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल. तो अनंत म्हणजे शेषशायी विष्णू, तेच माझे मूळ रूप आहे. मीच तो नारायण. दुष्टांचे निर्दालन करून भूभार हलका करण्यासाठीच मी वसुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला. मीच जळी, स्थळी, काष्टी, पाशाने त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे. मीच सर्व काही आहे. मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे. त्या अनंताची म्हणजेच माझीच तुम्ही यथासांग पूजा करा. या व्रताने तुमचे सर्व तोपरी लाक्यात होईल. या व्रताने तुमचे सर्व तोपरी लाक्यान होईल. हे व्रत कोणत्या दिवशी करावे, कसे करावे हे आम्हाला सविस्तर सांग, अशी विनंती युधिष्ठिराने केली. श्रीकृष्ण म्हणाला, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला ही व्रतपूजा करावी. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ही कथा कृतयुगातील आहे. त्या प्रकारे श्रीकृष्णांनी सांगितलेली कथा आपण पुढे बघूयात. वसिष्ठ गोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता. भृग कन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती. त्यांना एक कन्या झाली. तिचे नाव सुशीला. दुर्दैवाने सुशीला अगदी लहान असतानाच सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली. सुशीला अगदी नावासारखीच होती.
ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे अगदी व्यवस्थित करीत असे. ती घरातील केर कचरा सडा सारवण करणे, अंगणात सुंदर रांगोळ्या काढणे, देवपूजेची तयारी करणे, घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीटनेटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे ती मनपूर्वक करीत असे. सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्रादी श्रोतकर्मे थांबली होती, म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली. तिचे नाव कर्कशा. ती अगदी नावासारखी होती. ती अत्यंत दृष्ट बुद्धीची होती. ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडण करीत असे. सुशीला तिची सावत्र मुलगी. ती सुशीलेचा छळ करीत असे. सुशीला आता उपवर झाली. सुमंतूला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली. सावत्राई तिचा छळ करीत होती व सुमंतूच्या साधनेतही विघ्न येत होते. यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत असे. आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते आणि तसा योग जुळून आला. एके दिवशी कौंडिन्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतूच्या घरी आला. त्याने सुशीलेला विचारले, पाहिले व तिला मागणी घातली. सुमंतूला कौंडिन्य जावई म्हणून पसंत पडला. एका शुभ मुहूर्तावर सुशीला आणि कौंडिन्य यांचा विवाह झाला. सुमंतूने कन्येच्या प्रेमापोटी सुशीला व कौंडिन्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले. आषाढ आणि श्रावण असे 2 महिने गेले. कौंडिन्याला सासूरवाडीस राहणे पसंत नव्हते. आपण आता दुसरीकडे राहावयास जावे असे त्याने ठरवले. मग सुमंतूने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली. जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला, कन्या आणि जावई जात आहेत, त्यांच्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तयार कर. हे ऐकताच ती कर्कशा संतापली. काही एक न बोलता ती घरात गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले. तिघांना मोठे आश्चर्य वाटले. सुमंतूला तर फार वाईट वाटले. त्याने स्वयंपाकघरात शोधाशोध केली. एका मडक्यात त्याला गव्हाचे थोडे पीठ दिसले. तेवढेच आपल्या मुलीला त्याने कन्या जावयाला निरोप दिला. सुशीला आणि कौंडिन्य एका रथात बसून निघाले. दुपारच्या वेळी कौंडिन्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबवला. कौंडिन्य अनुष्ठानासाठी गेला. सुशीला रथातच बसून राहिली. तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिले. तेथे काही स्त्रिया एकत्र जमून कसलीही पूजा करत होत्या. त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या. निरनिळ्या कलशांची पूजा करीत होत्या. सुशीलेने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले, तुम्ही ही कसली पूजा करीत आहात? या पूजेचा विधी कसा असतो? ही पूजा केली असता काय फळ मिळते हे सर्व मला सांगाल का? त्या स्त्रियांनी सुशीलेला पूर्णपणे व्रताची माहिती सांगितली आणि सुशीलेने त्या दिवसापासून अनंत पूजा करायला सुरुवात केली. सुशीला आणि कौंडिन्य रथात बसून पुढे निघाले. काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान नगर लागले. ते कोणते नगर? हे कोणाचे नगर? त्यांना काहीच समजेना. इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. स्वामी, तुम्ही तपोनिधी आहात. या नगराचे राज्य तुमचेच आहे असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभव संपन्न राजप्रसादात नेले. अनंत पूजेच्या प्रभावानेच त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते. एके दिवशी कौंडिन्याने सुशीलेच्या हातावरील अनंत दोरक पाहून तिला विचारले, हे हातावर तू काय बांधले आहेस? सुशीला म्हणाली, हा अनंत आहे. मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले, त्यामुळे आपल्याला ही सुख समृद्धी प्राप्त झाली आहे.
हे ऐकताच कौंडिन्याला राग आला. तो म्हणाला, आपल्याला सुख समृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने, माझ्या ज्ञानाने, मी केलेल्या खडतर तपश्चर्येने. त्यात त्या अनंताचा काही संबंध नाही. असे म्हणून त्याने तो अनंत दोरक हिसकावून घेतला व अग्नीत टाकला. अनंताचा कोप झाला. अनंत व्रताचा अपमान झाला. कौंडिन्याची सगळी संपत्ती नष्ट झाली. चोरांनी सगळी संपत्ती चोरून गेली. त्यांच्या घराला आग लागून सगळे घर जळून भस्म झाले. सुशीलेला अतिशय दुःख झाले. ती शोक करू लागली. प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असा तिने निश्चय केला. सुशीला आणि कौंडिन्य एक वस्त्रानिशी वनात भटकू लागली. कौंडिन्याचे डोळे उघडले. त्याचा गर्व नाहीसा झाला. पश्चाताप दग्ध झालेला तो शोक करीत अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करीत फिरू लागला. जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला, तुम्हाला अनंत कोठे दिसला का? प्रत्येक जण नाही असे उत्तर देत असे. तेव्हा कौंडिन्य दुःखी आणि कष्टी झाला. जमिनीवर पडून शोक करू लागला. अनंत अनंत अशा हाका मारू लागला. त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली. तो वृद्ध ब्राह्मण रूपाने तेथे प्रकट झाला. कौंडिन्याने त्याच्या पायांवर डोके ठेवून विचारले, तुम्ही तरी अनंत कुठे पाहलात का? त्यावेळी मीच तो अनंत असे तो ब्राह्मण म्हणाला. आणि त्याच क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाले. त्याने कौंडिन्याचे सांत्वन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले. भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला वर दिला, तू धर्मशील होशील, तुला कधीही दारिद्र्य येणार नाही, तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील. श्रीकृष्ण म्हणाला. भगवान अनंता विष्णूने कौंडिन्याला असा वर दिला. स्वतःचा ज्ञानाचा गर्व केला. सुशीलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस. गर्व, अहंकार, देवाधर्मांबद्दल तुच्छता यामुळेच तुला हे सगळे दुःख भोगावे लागले. आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. आता तू घरी जा व अनंत व्रत कर, म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल. मरणोत्तर तू नक्षत्रात पुनर्वसू नावाचे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील. कौंडिन्याला सगळे पटले. त्याचा गर्व नाहीसा झाला. त्याने घरी जाऊन पुन्हा सुशीलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले. त्याला अनंत वैभव प्राप्त झाले. ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, अनंत व्रताचा महिमा हा असा आहे. या व्रतामुळे कौंडिन्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हे व्रत केले तर तुमचे गेलेले राज्य तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल. ज्या अर्थे श्री गुरूंनी हे व्रत करण्यास सांगितले त्यानुसार हे किती प्रासादिक आहे याची दत्त भक्तांना खात्री पटेल. श्री गुरुदेव दत्त.